नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी। अगदी कोणत्याही प्रकारचे जास्त मसाल्याचा वापर न करता ही आपण भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी बिलकुलही कडू होत नाही। याला आपण मीठ लावून किंवा लिंबू लावून सुद्धा ठेवायचं नाही। ही कारली लगेच चिरायची आणि लगेच आपल्याला करायची आहे, बिलकुलही कडू होत नाही। आता या ठिकाणी मी 5 कारली घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी काय काय वापरायचं आहे ते आपण बघूया। आता या ठिकाणी मी 2-3 वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे, 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरे घेतले आहे आणि यामधले आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या वापरायच्या आहेत। आता हा मसाला आपल्याला कच्चाच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि आता आपण या कारल्याच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत। अगदी पातळ अशा याच्या मी स्लाइस केलेल्या आहेत। आता तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ते चिरू शकता। आता या स्लाइस मी स्लाइसरनी केलेल्या आहेत। आता आपण जे बटाट्याची वेफर्स करतो ना, तीच किसणी मी या ठिकाणी वापरलेली आहे आणि त्यांनी आपल्याला या बारीक बारीक पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत बघा। आणि याला मी कारले धुवून कोरडे करून घेतलेले आहे। आता याला मीठ वगैरे लावायची काहीही गरज नाही। आता मी पॅन घेतलेला आहे। आता नॉनस्टिक पॅनमध्ये मी अगदी 1 चमचा तेल टाकणार आहे। आपल्याला जास्त तेलाचा पण वापर या ठिकाणी करायचा नाही। आणि आता या तेलावर आपल्याला हे कारली थोडीशी कडक करून घ्यायची आहेत बघा। या तेलामध्ये काही टाकलेलं नाही आहे, फक्त तेल आपण घेतलेलं आहे ना। आता हे कारली आपण थोडीशी कडक करून घेऊया। अगदी ही कारली आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायची आहेत बघा। आता आपण ही कारली परतून घेऊया। बघा अशा पद्धतीने आता हे आपण थोडी कडक, आता ही कारली बघा अर्धवट शिजलेली आहेत आपली। आणि आता काय करायचं, यामध्ये आपल्याला आपण जो मसाला केलेला आहे, जो मसाला घेतलेला आहे वाटून, तो टाकायचा आहे। त्यामध्ये खोबरं, लसूण आणि मिरची आणि जिरे एवढंच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। आता या ठिकाणी मी कारल्याप्रमाणे 1.5 चमचा यामध्ये मी मसाला टाकत आहे आणि आता हे आपल्याला 2-3 मिनटं असं परतून घ्यायचं आहे बघा। आता तुम्हाला जर कारले अजून कडक आवडत असतील तर तुम्ही अजून कडकसुद्धा हे करू शकता आणि अगदी सुंदर अशी याची भाजी ही तयार होते बघा। तोंडी लावण्यासाठी तर अगदी उत्तम आहे आणि पोळी भाकरी याच्याबरोबरसुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कारल्याची भाजी कशी वाटली? तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आणि तुम्हीसुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने जास्त मसाल्याचा वापर न करता ही कारली तयार करून बघा आणि तुम्हालाही नक्की आवडेल। धन्यवाद।